I, Shanuzia Bhagwan, would like to take you to witness glimpses of our glorious history. So, I call upon Siddhit Raj to come up on the stage and present a monologue to pay tribute to Savitribai Phule. Siddhit Raj. नाही ती घेण्याची गोडी नाही, ज्ञान नाही विद्या नाही ती घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून चालत नाही त्यास मानव म्हणावे का? ओळखलत का? म्या सावित्री, सावित्री ज्योतिबा फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवसे पाटलांची मी कन्या. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं आणि हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी आपलं लग्न झालंय तो कोणी साधा सुद्धा नाही, तर या संपूर्ण जगाला ऊर्जा देणारा एक क्रांती सूर्यच आहे. त्या काळी बाईनं उंबरठ्याच्या बाहेर पडायचं नाही असं म्हणलं जायचं. बाईच्या जातीनं कसं आपण बरं, आपलं घर बरं आणि घरातली माणसं बरी. स्त्री पुरुष उच्च नीच असे लय भेदभाव चालायचे बघा. पण या सर्वावर उपाय म्हणजे एकच, शिक्षण. ज्योतिबांच्या मनात नेहमी एकच ध्यास, शिक्षण शिक्षण आणि शिक्षण. असे एकदा ज्योतिबा एका शाळेत शिक्षणाचा प्रसार करायला गेले होते तेव्हा तेथील ब्रिटिश मॅडम ज्योतिबांना म्हणतात कशा, मिस्टर फुले, जर तुम्हाला खरंच शिक्षणाचा प्रसार करायचा असेल ना, सो एज्युकेट द विमेन फर्स्ट, बिकॉज व्हेन वुमन इज एज्युकेटेड होल हाऊस इज एज्युकेटेड. पण तुम्ही लोक स्त्रीला घराच्या बाहेरच पडून देत नाही. व्हेरी बॅड मिस्टर फुले, व्हेरी बॅड. झालं जे ते माझ्यापाशी आले ते पाटी पेन्सिल घेऊनच आणि म्हणाले, सावित्री आजपासून म्या तुला शिकवीन. झाला माझा अभ्यास सुरू. बे के बे, बे दुनी 4, बे त्रिक 6, काना मात्रा वेलांटी उकार सार सार. हळूहळू मी लिहायला शिकले, वाचायला शिकले, नंतर तर काव्यही रचू लागले. आणि अशातच 1 जानेवारी, होय शनिवार दिनांक 1 जानेवारी 1848 रोजी आम्ही पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा उघडली आणि मी पहिली शिक्षिका आणि पहिली मुख्याध्यापिका सुद्धा. पण समाजाचं मात्र धर्म बुडाला अशी कोल्हेकोळी सुरू झाली. अहो कसला हा असला धर्म जो सर्वसामान्य माणसाने शिक्षण घेतल्यावर बुडतो. लोकांनी माझ्यावर शेण फेकले, दगड फेकले, शिव्याशाप दिले, तरीही मी सहन केलं. का? कारण मनात एकच आनंद होता, तो म्हणजे महिलांना शिकवण्याचा. स्त्री कुठल्याही जातीची कुठल्याही धर्माची असो, तिच्यावर आधीपासूनच खूप अन्याय होत आला. अहो एखाद्या स्त्रीचा पती मृत्यू पावला तर तिने सती जावं, अहो तिचा पती मृत्यू पावला तर तिचा काय दोष. आणि अशा चुकीच्या रूढी परंपरा बंद करण्यासाठी माझी चळवळ सुरू झाली. अहो या समाजाने विकसित व्हावं, प्रगतीच्या दिशेने पहिले पाऊल टाकावे एवढीच ती माझी इच्छा. आणि यासाठी शिक्षण लय महत्त्वाचं आहे बघा. म्हणूनच म्हणावं वाटतं की मुलींना जगवा, त्यांना शिकवा. कारण जेव्हा एक पुरुष शिकतो तेव्हा तो एकटाच शहाणा होतो, पण जेव्हा एक स्त्री शिकते तेव्हा ती संपूर्ण घराला शहाणी करते. आणि अशा सुशिक्षित स्त्रीची ह्या देशाला सक्षम बनवण्यासाठी गरज आहे असे मला वाटते. ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो, ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंड तो जळतो. जीवनाचा अर्थ खरा हा शिक्षणामुळेच कळतो, हा शिक्षणामुळेच कळतो. धन्यवाद.